विमानतळावर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। खरं तर संध्याकाळी 4 वाजता मुंबई विमानतळावर टीम इंडिया आहे तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत दाखल होणार आहेत। मुंबईत आहेत ठिकठिकाणी त्यांच्या मुंबईकरांकडून आहे स्वागत आणि जल्लोष केला जाणार आहे। याच्याच पार्श्वभूमीवर आहे मुंबई विमानतळावर आहे देखील मोठा पोलिसांनी बंदोबस्त केला आहे। आपण दृश्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर विमानतळावर आहे तर अवघ्या 2 ते 2.5 तास आहेत त्यामध्ये आहेत या ठिकाणी मुंबईमध्ये टीम इंडिया आहे T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आज दिल्लीत गेली होती। दिल्लीमधून थेट आता मुंबईत आहे, आज दाखल होणार आहे संध्याकाळी 4 वाजता आणि त्यानंतर इथून एअरपोर्टमधून आहे थेट जाणार आहे टीम इंडिया मरीन ड्राईव्हच्या परिसरात। या ठिकाणी एअरपोर्टवर आहेत मुंबईकरांचं त्यांच्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होणार आहे। याच्याच पार्श्वभूमीवर गर्दीमध्ये कुठली घटना घडू नये त्या देखील मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला। आत्तापासून आहेत फॅन जे आहेत जे टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी येत आहेत त्यांच्या देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। याच्याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर आहेत मुंबई पोलिसांनी संपूर्ण विमानतळावर आहेत मोठा बंदोबस्त केला आहे आणि बॅरिकेटिंग लावून आपण दृश्यामध्ये पाहिलं तर दोन्ही बाजूंनी जेव्हा टीम इंडिया विमानतळामध्ये एअरपोर्टमधून बाहेर पडणार तेव्हा गर्दी आहेत, गर्दीचा संबंध डायरेक्ट प्लेयर बरोबर खेळाडूंबरोबर होऊ नये त्यासाठी देखील मोठा बॅरिकेड केला गेला आहे। त्यांना या ठिकाणी बस लावल्या जाणार आहेत आणि या बसमधून आतून बसमध्ये बसवल्यानंतर थेट पोलिसांच्या सुरक्षामध्ये टीम इंडिया जी आहेत ते मरीन ड्राईव्हच्या परिसरात घेऊन जाणार आहेत। आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर आता जे आपण हळूहळू आहेत वेळ होत आहे संध्याकाळच्या आणि 4 वाजता टीम जे आहे तर इंडिया दिल्लीमधून थेट मुंबईत पहिल्यांदा दाखल होणार त्यामुळे मुंबईकरांमध्ये एक मोठा उत्साह आहे आणि आज संध्याकाळी विजय रथयात्रा निघणार आहे त्यामुळे टीम इंडियाचा स्वागत सत्कार आणि पाहण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये एअरपोर्टवर मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।